नमस्कार मित्रांनो, माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पोटॅटो चीज बॉल याची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी पाहूया। तर प्रथमतः एका बॉलमध्ये मी छान मोठ्या साईजमध्ये उकडलेले बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे किसणीच्या साहाय्याने छान किसून घेतलेला आहे आणि किसल्यानंतर हे बटाटो अशा प्रकारे दिसतात। तर यामध्ये मी एक पेस्ट टाकणार आहे। अद्रक, लसूण, कांदा आणि हिरवी मिरची याची पेस्ट मी तयार करून घेऊन त्याला छान तेलावरती परतून घेतलेला आहे, जेणेकरून अद्रक व लसणाचा उग्र वास निघून जाईल। साधारणतः 2 चमचे ही पेस्ट मी या बटाट्यामध्ये टाकत आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर चवीसाठी घेतलेली आहे। तुम्ही देखील तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता, जेणेकरून हिला कलर देखील छान येईल। आणि त्यानंतर या ठिकाणी मी शेजवान चटणीचा वापर करत आहे। तर साधारणतः 2 चमचे मी शेजवान चटणी घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी मी 1.5 चमचा मेयोनीज घेतलेला आहे, जेणेकरून मेयोनीजने छान टेस्ट यायला येईल। त्यानंतर याच्यामध्ये मी पिझ्झा मिक्स हर्ब्स टाकत आहे चवीसाठी थोड्या प्रमाणामध्ये। तसेच मी यामध्ये एकदम थोड्या प्रमाणामध्ये टोमॅटो सॉस घेत आहे। त्याच्यानंतर यामध्ये मी चिकन मसाला, मटन मसाला आणि गरम मसाला प्रत्येकी अर्धा चमचा घेतलेला आहे। तसेच यामध्ये मी लाल मिरची पावडर अर्धा चमचा या प्रमाणात घेतलेला आहे। यामध्ये मी या ठिकाणी याला बाइंड करण्यासाठी या मिक्सरला ब्रेड क्रम्स म्हणजे साधारणतः 4 ते 5 ताजा ब्रेडचा चुरा मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये मी घेतलेला आहे, जेणेकरून या मिक्सरला बाइंड करण्यासाठी इझी जाईल। तसेच यामध्ये हे मिश्रण या ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार या ठिकाणी आपण मीठ याच्यामध्ये टाकणार आहोत। हे मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचे आपण गोळे करणार आहोत आणि त्याला फ्लॅट करून याच्यामध्ये मी चीज टाकत आहे। चीज टाकल्यानंतर याला आपण क्लोज करणार आहोत आणि याचे आपण रोल करणार आहोत। रोल म्हणजे बॉल्स करून घेणार आहोत। छान तेलाचा हात तुम्ही घ्या, जेणेकरून हे मिश्रण तुमच्या हाताला चिटकणार नाही। अशा प्रकारे हे सर्व बॉल आपण तयार करून अशा प्रकारे आपण सर्व बॉल्स या ठिकाणी तयार करून घेतलेले आहोत। साधारणतः 12 बॉल्स या ठिकाणी तयार झालेले आहेत। तर चला आता आपण फ्राय करूया। तर फ्राय करण्यासाठी या ठिकाणी मी साधारणतः 5 ते 6 ब्रेडचा चुरा घेतलेला आहे आणि यामध्ये प्रत्येक बॉल आपण कोट करून घेणार आहोत, जेणेकरून फ्राय करताना हे बॉल्स तेलामध्ये फुटणार नाहीत आणि बाइंड करण्यासाठी हे ब्रेड क्रम्स हेल्प होतील। तर अशा प्रकारे मी एकाच बॅचमध्ये हे सर्व 12 बॉल्स फ्राय करून घेतलेले आहेत आणि 10 ते 15 मिनिट साधारणतः हे बॉल्स फ्राय होण्यासाठी लागतात आणि अधूनमधून आपण याला पाहणार आहोत। तर या ठिकाणी माझे पोटॅटो चीज बॉल्स तयार झालेले आहेत। त्या फ्राय केल्यानंतर हे बॉल्स असे दिसतात। तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।